चिंतामणीची ही दृश्य आपण पाहतोय। चिंतामणी राजाच्या सध्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होते। चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाला समर्पित असा भव्य देखावा साकारलेला आहे। गणेशोत्सवाच्या अगदी पहिल्या दिवसापासून आगमन सोहळ्यापासूनच चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळात भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते। अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात। तर पुण्यातली ही काही परिस्थिती वेगळी नाहीये। पुण्यातही अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण जे आहेत ते गणेशोत्सव काळात पुण्यात दाखल होतात। विसर्जन मिरवणूक हे पुणेकरांचं एक आकर्षण। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। ढोल ताशाच्या पथकात मुंबईचा राजा जो आहे तो निघालेला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, वाट पाहतो आतुरतेने, हे वर्ष सरू दे जलद गतीने, अशी भावना जी आहे ती प्रत्येक गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपण अनुभवतोय। राजाच्या आगमन सोहळ्याला जेवढ्या उत्साहात स्वागत केलं जातं तेवढ्याच जड अंतःकरणाने मात्र राजाला निरोप दिला जातो। मूर्ती विसर्जित करणं म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांना पुन्हा भेटण्याची आशा व्यक्त करणं याचं हे प्रतीक मानलं जातं। आणि पुढील वर्षी ते लवकर परत येतील अशी श्रद्धा प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असते। मुंबईच्या राजाची ही मिरवणुकीची दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा राजा हा थाटात निघालेला आहे। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी या राजावर केली जाते। अगदी मुंबईचा राजा त्याच थाटात हा राजा जो आहे तो निघालेला आहे। सकाळी 8 वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ढोलताशा पथक आहेत, त्याचप्रमाणे एक वेगळाच जल्लोष सगळ्यांच्याच मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 22 फूट वाले राजा की जय अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला ऐकायलाही येत आहे। उंच गणेश मूर्ती असल्याची ही 47-48 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे। 22 फूट उंच ही या मूर्तीची उंची आहे। आणि यावर्षी 2 विश्वविक्रम देखील या मंडळाने प्रस्थापित केलेले आहेत। सर्वात जुना आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक म्हणजे मुंबईचा राजा। तर मोदकांचा प्रसाद, लाल फुलांचा हार, नटून थटून सध्या बाप्पा तयार, अशी ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। फायर असेल सध्या राजाला मानवंदना देण्यासाठी पुष्पवृष्टी होते, फायर होते, कुठे गुलालाची उधळण केली जाते। अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारे हे दृश्य। राजाच्या आगमनाची तयारी देखील तेवढ्याच जोशात आणि राजाला निरोप देताना देखील तेवढ्याच जोशात।
सगळ्यात सर्वच भक्तजण जे आहेत ते दंग होऊन गेले होते. मात्र 10 दिवसातच आपला लाडका बाप्पा त्याच्या गावी परततोय आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना आहे. 1934 मध्ये या